कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू मला जमेल ना? शिवा, अगं शिरा करणं एकदम सोपं आहे। आणि हे बघ ना, मी सगळं सामान इथे आणून ठेवलंय आणि मी तुला सांगितलंही आहे की कसा करायचा। लक्षात आहे ना? हो ठीक आहे, चल मग आता गॅस लाव बघू आधी। हा। उर्मिला, तू मदत करणार म्हणजे तूच सगळं करणार आणि हिच्या नावाने देणार असं नाही ना? नाही ग, सगळं तीच करते, मी फक्त तिला सांगणार आहे बस। पण जमायला हवं ना। माझ्या वेळेला मी एकटीनेच केला होता प्रसाद, आणि तुला आठवत असेल तर तुझ्या वेळेला सुद्धा मी फक्त सांगितलं होतं प्रसाद तू एकटीनेच केला होतास। हो, तसंच हिलाही एकटीने करू दे। आता ठरवलंय ना करायचं, मग सगळं नीट व्हायला हवं। हो ग, ती करेल, पण ती नवीन आहे ना, म्हणून मी जरा नाही नाही ठीक आहे, मी करीन, तुम्ही जा। इथून सुरुवात आहे। शेगडी पेटवता येत नाही साधी। नाही नाही ग सीताई, आपल्याला गॅस पाईपलाईन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक। थांब बघ। संपदा, संपदा, हा, इकडे ये। तुझ्याकडे गॅस पाईपलाईन वाल्याचा नंबर आहे? आय गेस हो हो आहे ना, बोल ना, काय झालं? जरा बघ ना फोन करून काय झालंय ते। शेगडी सुरूच होत नाहीये, सांग। ओके ओके ओके, थांब मी कॉल करते, लगेच करते। हे बघ शिवा, शेगडी एकदा दुरुस्त झाली ना की सगळं नीट होईल, तू काळजी नको करू। निदान देवाचा प्रसाद जरी नीट झाला ना तर देसाईंवर उपकारच होतील। आई, काकू केला होता मी फोन, पण ते म्हणतायत की काहीतरी मेंटेनन्स इश्यू, तो 2 दिवस तरी चालू नाही होणार आहे। रे बापरे, 2 दिवस? अरे बापरे, पण हे त्यांनी आधी तरी निदान थोडं सांगायचं, काहीच सांगितलं नाही ग त्यांनी। मग आता काय करायचं? प्रसाद तर घरीच बनवायला हवा। आपल्याकडे सिलेंडर नाही आहे का? नाही ग, आपल्याला कधी त्याची गरजच लागली नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे सिलेंडर वगैरे काहीच नाहीये। ठीक आहे, मी बघते। काय बघते ही? कुठे गेली? आता आणखीन काहीतरी नवीन गोंधळ नको व्हायला। लहानपणापासून भाऊ मानतो ना मला, आणि मला तुला एकट्याला राहायचंय ना, त्रास होतोय ना माझा। तसं नाही। ठीक आहे, एकटा राहा, मग मी जातो, तू राहा। मांजा थांब, मला तसं नव्हतं म्हणायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।